वेलकम बॅक टू एनके फिटनेस. मित्रांनो, 365 डे लाईफ चेंजिंग चॅलेंजमध्ये आपला स्वागत आहे. कारण आज भरपूर पाऊस होत आहे. तुम्हाला काय बाहेरचं दाखवता नाही आलं तरी आपल्या जिममध्ये दाखवू बघू तरी पण काय बाहेरचं सीन आहे. पाऊस पडला तर बाहेरचं दाखवायला नाही जमणार, तरी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आज सीन बघा आमच्या गावाकडचा सीन. कसा सीन आहे, एकदम पहाडी. मित्रांनो, सीन बघा, एकदम चांगला सीन आहे. शेती बघा, अशी शेती लावली जाते आमच्याकडे. एकदम झाडे झुडपे, वाईब बघा, एकदम एकदम भारीवाला वाईब आहे इकडे. आमच्या गावाकडे एकदम भारीवाला वाईब असतो बघा. हा गावाच्या बाहेरचा रस्ता आहे. मी गावातला नाही दाखवलं, गावातलं तुम्हाला शेअर करेन नक्कीच, पुढे बघत राहा. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल ना, तर पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, मुख्य प्राण्यांवरती विश्वास ठेवा, पण कधी माणसावर विश्वास नका ठेवू, कारण माणूस एवढा घातक आहे ना. मी एक्सपिरियन्स केलेला आहे सर्व. म्हणून मित्रांनो, कधी कोणावर लवकर विश्वास नका ठेवू. चला, मित्रांनो, तुम्हाला आता दाखवत आहे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग आमच्या गावापासून जवळून गेलेला आहे. बघा, समृद्धी महामार्ग दाखवतो. समोर बघा, समोर समृद्धी महामार्गाचा रस्ता आहे आणि पुढे हा टोल नाका आहे मोठा, दिसतो ना तुम्हाला? हा बघा, पुढे टोल नाका आहे. आमच्या गाव हा बघू बघा, गाडी चाललेल्या वरून मोठा रोड आहे समृद्धी महामार्गाचा. जर तुम्हाला समृद्धी महावरून जायचं असेल तर वडप्यावरून जायला लागतं, कधी तुम्ही जाऊ शकता. काहीच निंबवली ते टिटवाला रस्ता एवढा खराब आहे ना, काहीच काय बनवत का नाही काय समजत नाही. मेल्यावर बनवणार का कोणी? बनवा लवकर पटापट. किती दिवस झाले पावसाला चालू आहे. रस्ता बघा किती खराब आहे रस्ता. हा खड्डा बघा किती मोठा आहे, तिथे कोणी अपघात होऊ शकतो मोठा. कधी बनणार हा रस्ता काय माहित नाही. काही चला बघूया पुढे आता डायरेक्ट जिम मध्ये. आठवणी बघा मित्रांनो, जुनी आठवणी बघा. बैलगाडी चाललेलं आहे, बैल नका गाईच आपल्या जिम मध्ये आलेले. चला भेटूया डायरेक्ट जिम मध्ये. आता तेच कुठला असा दिवस नाही गुरुशेठचं आगमन नाही होत. आम्ही दादा तर जिमच्या बाहेरचा संभाग असा आहे. स्टेशन पासून फक्त 5 मिनिटावर जिम आहे. फिटनेस जिम. जिमची क्वालिटी बघा. गुरुशेठ बॅकचा वर्कआउट करतो. आज बघा कसं आहे, ऍप एकदम रेडी आले बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करायला. पोट वाढवलं असेल कॉन्टॅक्ट करा लवकर फटाफट. चला ऍप जो काय आपले पे आलेले आहेत पोलीस वाले. काय बोलायचं आहे का पोलीस वाले? काय नाही बोलायचं, आधीच थकून आलेले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी पहिले कॉफी ऑर्डर केली. साहेबांसाठी कॉफी. मला जर पोट वाढवलं असेल ना तर पहिले गुरु जवळ जा. बनिली गावचा गुरु. ऍप्स बघा, ऍप्स एकदम रेडी झालेत. कसा बाहेर आला? कसा काय बोलायचं आहे? काय झालं काय तुम्हाला? सकाळी रागामध्ये आलात काय? बिस्लरीची प्राइस किती आहे माहिती आहे का? 5 रुपये. बिस्लरी 200 रुपयाची बिस्लरी आहे. शो कुठली आहे? कंपनी कुठली? कळवली. ती एवढी महाग कंपनी? चांगली आहे कंपनी. पाणी एकदम प्युअर आहे आणि क्वालिटी क्वालिटी पण चांगली आहे. कुठला वॉटर आहे? मिनरल वॉटर जसं वाटतं, म्हणजे थोडी फिलिंग आहे त्याच्यात बिस्लरी सारखी, पण चांगलं आहे. आपलं टिटवाल्याचं नाव होतंय. कोणीतरी आपला भूमिपुत्र कोणीतरी कमवतो. नवीन घेतली बघा ना साहेबांनी. शूज पण नवीन घेतलं. शूज, मोबाईल नवीन, मोबाईल घेतला, मोबाईल पण नवीन. S25 अल्ट्रा. काय साहेब? कुठं जॅकपॉट लागला साहेब? साहेब बोला ना, जॅकपॉट कुठे लागला? साधा वॉटर पण प्री वर्कआउट मिक्स. रस्त्यावर पडलेला मोबाईल भेटलेला आहे सॅमसंग.
सॅमसंगचा सेल लागलेला आहे. सेल आहे दोन्ही मोबाईल विकायचे. याची प्राइस आहे एक कितीला आहे कितीला घेतलेला 1.60 ला आहे. 1,60,000 रुपये 1,30,000 रुपये प्राइस आहे याची. हा. या एखादा आपल्याला 55,000 परत एखाद्या दोन कोणाला हवे असेल तर आम्ही तरी करू शकतो परत साधा आयफोन सॅमसंग मोबाईलचे मालक हे ऑनर मी डीलर 10 दिवस झाले जिमला येतं, काय फरक वाटतं का नाही? 2 किलो कमी झाला. किती? 2 बस रोज सेट मारतो तो. गुरु शेठ बनेली गावचा गुरु शेठ आणि बनेली गावचे शूटर कसं तयार करायला घेतलात बॉयज. कुठं बघा तयारी चालू आहे कॉम्पिटिशनची. मेन थोडा करता दुखता. आपला मित्र आहे हा 1 महिन्यापासून आला का जिम केला आला नाही, काय ते प्रॉब्लेम झाला होता मध्ये. आता जिम चालू केले. फाईन घे ना, किती दिवस आला नाही ते. 1 महिना मग जमा कर. किती रुपये फाईन? फाईल नाही आता त्याचं काही पैसे किती पैसे भरलेले त्याचे ऑलरेडी 1 वर्षाचे. व्हिडिओ काढायचे पैसे पण घे. व्हिडिओ काढायचे किती गुरु आपला गुरुच आहे आपला नाही, ते बघू आपण नंतर Content गुरु रात्री 9च्या नंतरच भेटायचं. चालेल. काय ते डिस्कस करू आपण. पाठीवरती हिशोब आहे. 9च्या नंतर आपलं हनुमान मंदिर आहे. आम्हाला ते परवडेल. हा ते हनुमान मंदिर आहे आपलं पाठीमागं. आपण तिथे पाठीमागचं ते माहिती त्याला. तो आठच आपला जुना अड्डा. त्यांचा आटा माहिती आहे. जुना अड्डा आपल्या भेटायचा. ठीक आहे. तिथे आपण बघू. आता जिम चालू आहे सध्या फुल जोश मध्ये आले आज. आज पहिला दिवस आहे. सगळे दोघांसोबत ऍप्स आहेत. आज टाकाऊ चालू करून टाकू. ऍप्स बघा ऍप्स. गाईज आज आहे माझा बायसेप ट्रायसेपचा वर्कआउट. चला तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत आहे. चला पुढे बघूया. आमचा अमोल वयारे बघू. चला शेट दहावी पाठाचा वाघ अमोल शेट व्हिडिओ मध्ये. चला गाईज आज आहे माझा बायसेप ट्रायसेपचा वर्कआउट. चला आता पहिली व्हेरिएशन मारूया बायसेप कर्ल. चला मारा. 1 स्लो घ्या 2 3 4 5 6 मस्त कमर 7 8 9 10 बस. गाईज बार्बल कर्ल मारत होता. बार्बल कर्ल कॅन्सल केला तर केबल कर्ल मारत आहे. चला केबल कर्लचा पहिला सेट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 गाईज बायसेपचा केबल कला व्हेरिएशन झालेलं आहे. तर ट्रायसेपची व्हेरिएशन मारत आहे. पुश डाऊन केबल कल पुश डाऊन हा पहिला सेट आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. गाईज बायसेप ट्रायसेप मिक्स मध्ये मारत आहे अल्टरनेट. एक सेट बायसेपचा एक सेट ट्रायसेपचा. आता ट्रायसेपचा सेट झालेला आहे. केबल पुश डाऊन. आता प्रिचर कर्ल मारणार आहे. प्रिचर कर्लचा दुसरा सेट आहे. गाईज कधी बायसेप मारताना ग्रिप शोल्डर लेवलला पकडायची असते. शोल्डर लेवल पकडायची. स्लो वरती घ्यायची स्लो सोडायची. 3 एकदम स्लो. 3 4 5 जेवढा कॉन्सन्ट्रेट कराल तेवढा मसल ग्रो होईल. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. गाईज प्रिचर कर्लचा शेवटचा सेट आहे. हा ड्रॉप सेट मारणार आहे. 15 12 10 सेटला 15 एडबिशन. दुसरा सेटला 12 आणि तिसरा 10. चला बघूया पुढे. 1 2 3 स्लो 4 5 6 7 8 9 10 4 दुसरा सेटला असणार आहे 12 रेपिटेशन. चला कमॉन बॉय. 1 2 3 4 5 6 7 8
Come on, 9, 10, 11, 12. हा खूप हेवी सेट गेलेला आहे. लास्ट सेट 10 रिपिटेशन. 1, 2, 3. जात नाही गाईज. चला तरी पण मारूया. 5 रिपिटेशन केलं गाईज. प्रिचर कर मारल्यानंतर ट्रायसेप ओव्हरहेड रोप बघू शकता. एल्बो क्लोज घे. एल्बो हा एकदम स्लो. खाली जाऊन द्या. खाली जाऊन द्या. हा एकदम खाली जाऊन द्या. हा बस. तिसरा सेट आहे हा. ओव्हरहेड प्रेस. ओव्हरहेड प्रेस रोपवर मारत आहे. चला गाईज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. भरपूर दिवसांनी बायसेप ट्रायसेप मारायला बॉडी बघा कशी कमी झाली. चलो ओव्हरहेड रोप लास्ट सेट. 1, 2, 3. खाली येऊन द्या. 4, 5, 6, 7, 8, 9. Come on. 10. Last 2. 11, 12. ट्रायसेपची व्हेरिएशन झालेलं आहे. आता बायसेप कॉन्सन्ट्रेशन ही व्हेरिएशन चालू आहे. कॉन्सन्ट्रेशन डबल कॉन्सन्ट्रेशन बघू शकता. एकदम स्लो सोडा. हा गाईज कॉन्सन्ट्रेशन डंबलला कसा मारता. डंबल एकदम स्लो वरती येताना एकदम स्लो घ्यायचा. कॉन्ट्रॅक्ट करायचा आणि स्लो सोडायचा. 2, 3, 4, 5. जेवढा स्लो सोडाल तेवढा प्रेशर येईल. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. हा विकी काय बोलत आहे तुला. स्पॉट मारला कसं वाटतं. स्पॉट मारल्यावरती अमोल इकडे ना. स्पॉट मारला कसं वाटतं बोल ना तू. त्याला एकदम काय फॉलोअर काय सबस्क्राईब लाईक सगळं वाढून द्या. वाढून द्या पुढं. काय भाई काय बोलतच नाही. जाऊ दे चला. आज बुड नाही बोलायचा. आज बुड नाही बोलायचा व्हायचा. स्पॉट मारून थकलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन हा डंबल मारून झालेला आहे. आता मारत आहे ट्रायसेप किकबॅक. ट्रायसेप किकबॅक कसं मारतंय. पॅरलल बॅक घ्यायचे एकदम आणि एल्बो वरती. तू स्टेज करायचा स्लो. 2, 3, 4. ट्रायसेप होल्ड करायचं. या लेवलला आलं का होल्ड करा. होल्ड स्लो. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. विकी शेट बघा जाम लेग्स मारून थकलेलं आहे एकदम. काय कसं वाटतं लेग्स मारल्या भाऊचा. काय भाऊ बोलत नाही. भाऊ इथं बघ इथं. अरे लास्ट कशाला. इकडे लास्ट किती बघा. हा माझा भूषण भाऊ बघा कशाला बॉडी होत चाललंय. मसल डेव्हलप होत चाललाय. मनावरती घेतले. पण कसं आहे माहितीये का. रोज नाही येत रेग्युलर. 2 दिवस आर करू. येतो सकाळ संध्याकाळ आहे. 2 टाइम. संध्याकाळी 2 टाइम पण आम्ही येतो रेग्युलर करत नाही आम्ही. काय सुट्टीला करत. डाईट कशी झाली. डाईट ट्रेनर काय लक्ष देत नाही आमच्या माणसाकडे. भाऊला आहे. हा स्पॉन्सर आहे. कोणी असेल कोणाला स्पॉन्सर पाहिजे असेल तर आपल्या कॉन्टॅक्ट दिलेला आहे आपल्या कॅप्शन मध्ये. कॉल करा. कशाला बेतर. चल ना उभा राहा ना. बायसेप बघा भावाचं कसं आलं. किती इंचाचं बायसेप आहे. आपल्याजवळ काही टेप नाही ना. मेजर टेप लागेल त्याला. रॉनी कॉलमेन. दुसरा रॉनी कॉलमेन. गाईज ट्रायसेप किकबॅक मारून झाल्यानंतर आता मारत आहे नवीन पद्धतीने. भरपूर दिवसापासून व्हेरिएशन चेंज नाही केलं. नवीन पद्धतीने मारत आहे बायसेप कल. बार्बल कल. चला 1, 2. एकदम स्लो सोडायचा आहे. एल्बो एकदम मागेच पाहिजे. शोल्डर लेवलला घ्यायचा आणि खाली एकदम स्लो.
4 5 6 7 8 9 10 11 12. एकदम भारी वाटला नवीन व्हर्जन. पंप बघा काही कसं झालेलं आहे एकदम. बायसेप आणि ट्रायसेप भरपूर दिवसातून मिक्स मारला त्याच्यामुळे पंप बघा कसं झालेलं आहे. बायसेप ट्रायसेप मारल्यानंतर पंप बघा मित्रांनो. बॅक डबल बायसेप. मित्रांनो आपलं बल्किंग सिरीज चालू आहे. बल्किंग करायला घेतलेलं आहे. भरपूर दिवसापासून बॉडी पाहिजे तसं बल्क नाही झाला. आता आपला वेट आहे 77. कमीत कमी 90 kg पर्यंत गेला पाहिजे एअर एंड पर्यंत. 65 डे चॅलेंज मध्ये कमीत कमी 90 किलो तरी वेट झाला पाहिजे मित्रांनो. चला बघूया किती होतो. आपला प्रयत्न चालूच आहे. बायसेप बार्बल गर्लची हा लास्ट सेट आहे. चला बघूया किती जातात मित्रांनो रेपिटेशन. चल बॉय हेवी सेट आहे फुल. 2 3 4 4 5 4 लास्ट वन. चल 8 रेपिटेशन गेलं मित्रांनो. गाईज ट्रायसेपची शेवटची व्हेरिएशन और डंबल प्रेस. बोथ एंड डंबल प्रेस. 2 3 4 5 6 7 8 9 10. गाईज बायसेपची शेवटची व्हेरिएशन हॅमर गन बघा. हॅमर गनचा 50 kgचा डंबल आहे. चला बघूया किती रेपिटेशन जातात. हॅमर गन फक्त शोल्डर लेवलला याचा स्लो एकदम स्लो सोडेल. 2 3 स्लो 4 5 6 7 8 9 10. गाईज फायनली बायसेप अँड ट्रायसेपचा वर्कआउट संपलेला आहे. चला बघूया लास्ट सूर्यनमस्कार मारायचा मूड झालेला आहे. चला बघूया सूर्यनमस्कार किती. हा चॅलेंज आहे स्वतःसाठी. चला बघूया एक सेट मध्ये किती सूर्यनमस्कार जातात. चला बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 28 29 30. Oh. 33. मित्रांनो 33 सूर्यनमस्कार गेलेले आहेत. कारण बायसेप ट्रायसेप मारून थकलेलो आहे त्याच्यामुळे कमी गेले. नेक्स्ट टाइम 40च्या वरतीच असणार. थँक्यू गाईज. वर्कआउट संपलेलं आहे. चला आता जात आहे आपल्या शॉपवरती एन के स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनला. चला भेटूया आता आपल्या शॉपवर. 2-3 तासानंतर बाहेर आल्यावर कसं वाटतं बघा. एकदम भारी. बाहेरचा वाईब बघा कसं आहे. आज पाऊस काही नाही मित्रांनो. पाऊसच नाही आज. नाहीतर सकाळपासून रोज पाऊस असतो. आज पाऊस नाही. बघा बाहेरचं वातावरण कसं आहे. आपल्या जिमच्या बाहेरचं वातावरण. टिटवालामध्ये आहे आता आपण. गाईज याचं नाव आहे सूरज पाल. तर तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. जर टिटवाला परिसरामध्ये असतील तर इलेक्ट्रिशियनचं काम चांगल्या पद्धतीने करून देईल. गाईज आता आलेलं आपल्या शॉपवरती एन के स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनला. गाईज आपला शॉप 11 वाजल्यापासून तर रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत चालू असतो. आता डायरेक्ट बाहेर निघणार 9:30 वाजता. आणि सर्व डाईट आपण मील घेऊन येतो जोडीला.
कारण वर्कआउट नंतर बॉडीला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ती तुमची डाईट. जर तुमचा डाईट प्रॉपर असेल तरच तुमची बॉडी ग्रो होईल. जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तरीसुद्धा डाईट करायला लागेल. वेट गेन करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला डाईट करायला लागेल. कारण डाईट ही खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. डाईट करा आणि बॉडी ग्रो करा आणि रेस्टसुद्धा आहे मित्रांनो. डाईट आणि वर्कआउट करून काय होत नाही मित्रांनो. बॉडीला रेस्टसुद्धा जरुरी आहे तेवढीच. गाईज डे 65 लाईफ चेंजिंग चॅलेंजचा हा डे 3 इथेच एंड करत आहे. भेटूया डे 4मध्ये. गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.